जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या विधानाचे पडसाद आता उमटत असून शिवसेना उबाठा गटाच्या वतीने भैयाजी जोशीच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले आहे। 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेल्या संयुक्त महाराष्ट्राचे मराठी भाषेविरुद्ध बोलून भैयाजी जोशी अपमान करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब गटाकडून करण्यात आला आहे। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असतानाच मुंबई मराठी भाषा बोलणे आवश्यक नसल्याचे म्हणणे म्हणजे मराठीचा अवमान करणे असल्याचे म्हणत शिवसैनिकांनी भैयाजी जोशी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शहाद्याच्या उपविभागीय कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्याचा धिक्कार असो, धिक्कार असो। भैयाजी जोशीचा धिक्कार असो, धिक्कार असो। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आप्पासाहेब आगे बढ़ो, हम साथ हैं। या मराठी भाषेचा अवमान करणाऱ्याचा धिक्कार असो, धिक्कार असो। मराठी भाषेच्या विरुद्ध बोलणारा या भैयाजी जोशीचा नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। परवाच एका कार्यक्रमामध्ये भैयाजी जोशी यांनी सांगितलं की घाटकोपरमध्ये गुजराती भाषा आणि मुंबईत मराठी भाषा असा या बोलणारा भैया जोशीच्या नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत। कारण की महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे। 105 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राच्या आपण स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे आणि या मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या भैया जोशीचा आम्ही विरोध करत आहोत आणि निषेध करत आहोत। आज केंद्र शासन मराठी भाषेला राज्य आपला अभिजात भाषेचा दर्जा देत आहे आणि दुसरीकडे हे मराठी भाषेचा अवमान करत आहेत। अशा या व्यक्तींचा आम्ही निषेध करत आहोत।